विनंती देखील असेल आपण स्वयंसेवकांचा बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. पहिला बॉल फेस करण्यासाठी अगदी पहिलाच बॉल पडल्या एससी रक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये आपण आवाज ऐकत होतात पोलादपूरचा आणि त्याचबरोबर मुंबई घाटकोपरचा एक बुलंद आवाज सातत्यपूर्ण. अगदी आपण पहिला PTBL सीझन मध्ये पोलादपूर तालुक्यामध्ये रायगड नगरीमध्ये आपण सातत्यपूर्ण आवाज ऐकला. निलेशजी पवार सर, बा सर यांचा आपण आवाज ऐकला. त्याचबरोबर आमच्यासाठीलाच पाहायला मिळतील वक्तृत्व आणि कर्तृत्व क्षेत्रातील एक नामांकित असे नामवंत समालोचक सूरज मोरे यांना देखील आपण पाहणार आहोत. स्पर्धेची सुरुवात अगदी पहिल्या मॅच मध्ये झाली आणि पहिल्या मॅचचा जो आपण थरार पाहिलात तो अगदी शेवटच्या बॉल पर्यंत पाहण्यासारखा राहिला. अगदी 2 बॉल 7 धावा, तदनंतर शेवटच्या एका बॉल मध्ये 6 धावा बनल्या गेल्या. असं कुठे ना कुठेतरी सकाळ सत्रात पाहायला मिळालं. तो संघ अवघ्या एका धावेने पराभूत होताना पाहायला मिळाला. अशी काहीशा चुका झाल्या पहिल्या मॅच मध्ये, परंतु त्या चुका तुम्हाला कुठे ना कुठेतरी भरून काढाव्या लागतील या स्पर्धेमध्ये. काळकाई नवलाई पलचिल दमदार आणि दर्जेदार आयोजन आज आपल्याला पाहायला मिळत आहे. या पहिला मात्र हाफ ट्रॅकर होता, बॉल उडवलाय, बॉलचा बाटला केला जातोय, 1 बाउन्स. बॉल पडल्यानंतर बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार त्या ठिकाणी येताना पाहायला. अंकित घोळे यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. अगदी ज्या पद्धतीने 4 षटकांचा हा खेळ, पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक अगदी आपण पाहिलं ना. पोलादपूर तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही येता त्यावेळेला तुम्हाला नियम पाहणं, नियम बंधनकारक असणं हे फार महत्वाचं राहतं. कारण का अगदी रायगड क्रिकेटला क्रिकेटची पंढरी म्हणून का समोरलं जातं याचं उत्तम उदाहरण पण पोलादपूर तालुक्यामध्ये आल्यावरती आपल्याला पाहायला देखील मिळतं क्रिकेटच्या दुनियेमध्ये. या वेळेला मात्र उडवलेला बॉल नो मॅच लँड मध्ये पडल्यानंतर चेंडूचा पाठलाग केला जातोय. अगदी जमिनीला गुदगुल्या करत जाणारा बॉल वन्स अगेन सीमारेषा पार, चौकार. जयेश कुटाळकर यांना देखील आपण पाहतोय, त्यांचं देखील सर हार्दिक स्वागत. स्पर्धेच्या माध्यमातून ऑफिशियल पंच पॅनल आपल्याला पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस बॉल होता, हुक केलाय, बॉलला पुन्हा एकदा दिशा दिली आहे. 3 बॉल मध्ये 3 चौकार मारणारा पहिला खेळाडू या मिनी वर्ल्ड कपचा आपल्याला क्रीडा नगरीच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संकेतच्या बॅट मधून 3 बॉल 3 चौकार आलेत. काय फलंदाजी करतोय. अगदी मॅच नंबर 2 मध्ये पाहायला मिळतोय पहिला खेळाडू. ओहो, या बैला सफल होऊन घेण्याचा प्रयत्न होता, पंच अगदी स्वर बॉल दंडित करताना पाहायला देखील मिळतात. ज्या पद्धतीने षटक नंबर पहिलं संपलंय, एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती पहिले 3 चौकार पहिल्या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाले आणि स्कोर कार्ड वरती अगदी आपण विचार केलात ना तर 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. संदीपजी कदम सर यांना आपण सातत्यपूर्ण पाहतो, ऐकतो, बघतो देखील खेळताना. काय फलंदाजी होते अगदी अजूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर जर तुम्ही विचार केलात ना असे अध्यक्ष आणि असे क्रिकेटर कुठेच तुम्हाला मिळणार नाहीत जे की क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळतील पोलादपूर तालुक्यामध्ये.
दिलीपजी कदम सर आणि त्यांचे साथीदार आणि पोलादपूरचे गोल्डन मॅन मंगेजी बेलोसे सर त्यांच्या साथीदारांनी अगदी आज त्यांची मैत्री घट्ट धरून ठेवली आणि त्या मैत्रीमुळे आज क्रिकेटच्या दुनियेमधली राजा माणसं रॉयल दमदार माणसं आज पोलादपूर तालुक्यामध्ये सातत्यपूर्ण पाहायला देखील मिळाली. तर जाणार आहोत पहिलं षटक संपल्यानंतर सेकंड ओव्हर घेऊन येत आहेत अरुण चव्हाण मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. या बेला मात्र फटका फसलाय, दांडी गुल केलीये, यष्टा उद्ध्वस्त केलात. अरुण चव्हाण याने आल्याला सांगितलंय आम्हाला देखील तुम्ही कमी समजू नका, आमच्याकडे देखील आज दमदार खेळ आहे. विकेट घेतलीये दुसऱ्या षटकामधल्या पहिल्या बॉल मध्ये. समोर अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर काचेमध्ये असणाऱ्या आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. हे चषक आपल्याला पाहायला मिळतात. पोलादपूर तालुक्याचं ग्रामीणचं मिनी वर्ल्ड कप ज्याच्याकडे आपण पाहतोय आणि पाहिलंय देखील या संपूर्ण आयोजनाने आणि आयोजकांनी आणि त्यांच्यामुळेच की आज संपूर्ण पोलादपूरच्या खेळाडूंना आज दर्जेदार प्लॅटफॉर्म मिळताना देखील पाहायला मिळतोय. अगदी दमदार आणि नामांकित स्पर्धा जी आपल्याला आज पाहायला मिळते. हो हो हो, या वेळेला मात्र अरुण चव्हाण सकाळच्या नाश्त्यामध्ये नशिबाचा वडापाव खाऊन आलेत की काय असंच आता वाटायला लागलंय. कारण का पहिल्या बॉल मध्ये आल्याला विकेट घेतली, त्यानंतर सेकंड बॉल डॉट बॉल येताना पाहायला देखील मिळतोय. त्या स्पर्धेमध्ये अगदी आल्याला आकर्षक असं ग्रीन कार्पेट आणि ग्रीन ग्रासचं हे नामांकित मैदान, अगदी प्रत्येकाच्या डोळ्याला भुरळ घालेलं असं मैदान जे की क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवलाय बॉल, नो मॅन्स मध्ये पडताना पाहायला मिळतोय. एक तर धाव घेतलीये, एकाच धावेवरती त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. बॉल फेकी केला जातोय. एक धावेच्या मदतीने स्कोर कार्डचा अगदी विचार केला तर स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 15. पहिलं षटक संपलं तेव्हा धावा होत्या 14. 3 चौकार आले होते, स्ट्राईक रोटेट झाली होती आणि संकेतनी त्या 3 चौकार देखील मारले होते. परंतु तदनंतर जसे अरुण चव्हाण गोलंदाजीसाठी आले ना, त्यांनी पहिल्या बॉल मध्ये विकेट देखील घेतली आणि एक ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघाला. एक धाव अजूनपर्यंत 3 बॉल मध्ये दिली आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा उडवलेला बॉल, क्षेत्ररक्षक वेगाने जातात त्या ठिकाणी अंकित आहेत. ज्या पद्धतीने अंकित गोले यांनी पहिलं षटक जे पाहायला मिळालं आणि पहिल्या षटकामध्ये किंबहुना 14 धावा देखील खर्च केल्या होत्या. परंतु त्यातल्या त्यात दुसऱ्या षटकाचा खेळ जो आपल्याला पाहायला मिळतोय अरुण चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्याला दुसरं षटक पाहायला मिळतंय. 4 षटकांचा दमदार खेळ, पहिल्या इनिंगचा खेळ. यावेळेला मात्र हुक केलाय, बॉलला पुन्हा एकदा दिशा दिलीये, बॉल चाललाय वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. झालीये. पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं असेल, पहिल्या मॅच मध्ये जर आपण बघितलं असेल ना तर तो संघ अवघ्या एका धावेने पराभूत झाला. त्या संघाला आता ठाऊक पडलं असेल एका धावेची किंमत काय आहे, किती मोजावी लागते. यावेळेला उडवलेला बॉल, उंची कमी आहे, लांबी देखील कमी आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतात. 1 मोर विकेट डाऊन, अरुण चव्हाण यांच्या नावावरती राहते या स्पर्धेतील दुसरी विकेट.
धावात 2 खेळाडू बाद झाल्यानंतर यश यांना आपण पाहतोय गोळीगणी संघ प्रथम बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणासाठी सामरगाणी हा संघ जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय 2 विकेट्स आल्यात। ज्या पद्धतीने आपण अरुण चव्हाण यांना पाहिलं गोलंदाजीसाठी ज्यांनी अजूनपर्यंत 6 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट्स देखील घेतल्यात, षटक देखील त्या ठिकाणी कंप्लीट झालंय। 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डचा 20 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात आणि गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आदित्य यांना आता आपण पाहतोय। पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा आल्यात, येणाऱ्या 2 षटकांमध्ये अजून किती येणार याची चर्चा देखील असेल, कारण का इथून पुढे ज्या धावा येतील त्या विजयाच्या हमी देणाऱ्या असतील। पहिला बॉल आदित्य यांचा होता, पुन्हा एकदा सफल झाल्यानंतर फटक्याला मात्र दिशा दिली आहे। 360 अँगलने मारलेला फटका, तिथून मात्र क्षेत्ररक्षण चांगला होताना पाहायला मिळते। बॉल देखील चांगला फेकी केलाय त्या ठिकाणी, अगदी शित्याचीच्या बळाईने हरणाचा वेध मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीने टायगरच्या क्रीडा नगरीमध्ये अनेक दिग्गज खेळाडू आज पोलादपूर तालुका नवे तर पोलादपूर तालुक्याच्या बाहेर देखील जाऊन आपल्या खेळाची छाप खेळाचा ठसा उमटवण्याचं काम करतायत आणि संपूर्ण आयोजकांचं देखील विशेष आभार मानावे लागतील, कारण का ही स्पर्धा इतक्या लांब भरवायची, त्यानंतर खेळाडूंना आणायचं, संपूर्ण आयोजकांनी इथे यायचं आणि संपूर्ण व्यासपीठ संपूर्ण क्रीडा नगरी आयोजन करायचं अगदी साधी सोपी गोष्ट नाहीये। आज त्यांचे देखील आभार मानावे लागतील। या बेला स्विच हिटचा फटका, टायमिंग प्रॉपर, चेंडूने केलाय हवाई सफर, बॉल देखील चाललाय सीमारेषा पार, चौकार, 4 धावा येत आहेत त्या ठिकाणी। येत असताना पाहायला मिळतोय स्कोर कार्डचा अगदी विचार केला ना, पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, त्यानंतरच्या दुसऱ्या बॉलवरती चौकार येताना पाहायला देखील मिळतोय। एका बाजूला तोडीस तोड प्रत्युत्तर देणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना येताना पाहायला देखील मिळतोय, ज्याने पहिल्या षटकामध्ये सलग 3 बॉलमध्ये 3 चौकार ठोकले होते। तो संकेत आता एक वेगळ्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय। इन ऍक्शन मध्ये अगदी एका बाजूला पाहिलेत ना तर पहिल्या वैयक्तिक कोट्यातील धावा ज्याच्या गोलंदाजीमधून आल्या अंकित गोळे याला आपण पाहिलं, ज्याने 14 धावा अजूनपर्यंत त्याच्या गोलंदाजीमधून खर्च केल्या, त्याच्या षटकात एकही विकेट आली नव्हती, परंतु जसे अरुण चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आले ना त्यांनी 2 विकेट्स घेतल्या आणि 6 धावा देखील खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय, ज्याने अजूनपर्यंत 8 धावा खर्च केल्यात आपल्या 3 बॉल मध्ये। आदित्य यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय। पुन्हा एकदा बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात काळकाई नवलाई पलचिल जी स्पर्धा आपण पाहतोय। यावेळेला मात्र सुंदर ड्राइव्ह केला, 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे, धावची करण्याची संधी होती, जर डायरेक्ट हिट केला असता तर बॅकअप होतं, थोडेसे लेट देखील आले, परंतु संकेत यांची विकेट घेणं आता तुमच्यासाठी फार एक मोठं आणि तगडं आव्हान बनून बसलंय, कारण का पहिल्या षटकामध्ये त्यांनी खणखणीत सुरुवात केली होती या स्पर्धेची। मॅच नंबर 2 पाहतोय, एका बाजूला गोळीगणी संघ हा प्रथम बॅटिंग साठी पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला अगदी क्षेत्ररक्षणासाठी पाहिलं ना तर सामरगाणी हा संघ ज्यांना आपण क्षेत्ररक्षणासाठी पाहतोय। अजूनपर्यंत स्कोर कार्डचा अगदी विचार केला तर स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 29 धावा, 29 रन स्कोर कार्ड वरती होताना पाहायला देखील मिळतात। यावेळेला मात्र फटका फसलाय, थोडासा क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळतं। यावेळेला संधी आहे आणि होय पंचांचं बोट गेलंय आकाशाकडे, विकेट आली आहे, विकेट नंबर 3 येताना पाहायला मिळते। खराब फटका आणि त्या फटक्यावरती विकेट देखील येताना पाहायला मिळते। खेळाडूला मात्र व्हावं लागते ते बाद, तिसरा धक्का।
आणि संकेतच्या बॅटमधून याही वेळेला चौकार येताना पाहायला मिळतोय. षटक त्या ठिकाणी संपलाय. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या खेळानंतर 3 षटकांच्या या वेळेनंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात तब्बल 33 धावा स्कोर कार्ड वरती होताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मध्ये 3 षटकांचा पहिला खेळ संपला आणि 3 षटकांच्या खेळानंतर अगदी आपण पाहिलं स्कोर कार्ड वरती पहिल्या 18 बॉल मध्ये 33 धावा आणल्यात. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 13 आल्या. म्हणजे 2 षटकांमध्ये जास्तीच्या धावा येताना पाहायला मिळाल्या. एक दुसरं षटक जे आपण पाहिलं त्या दुसऱ्या षटकामध्ये अरुण चव्हाण यांनी 2 विकेट्स घेतल्यात आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डचा विचार अगदी केला तर 33 रन्स 33 धावा स्कोर कार्ड वरती होताना पाहायला मिळतात. येणारं शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय केशव यांना आता आपण पाहणार आहोत. समरगाणी हा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. शेवटचं आणि अंतिम षटक या पहिल्या इनिंग मधलं जे आपल्याला पाहायला मिळतंय मॅच नंबर 2 पाहायला मिळते या स्पर्धेतील. यावेळेला मात्र पहिल्या बॉल वरती उडवलाय मिस टायमिंग स्ट्रोक चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. आता मात्र खेळाडूला आल्या पावली परतावा देखील लागतंय. 14 धक्का त्या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय गोळेगणी या संघाला. खेळाडू मात्र परतताना पाहायला मिळतोय. त्या धावा चेस करत असताना एका संघाचा अक्षरशः तोंडाशी फेस निघाला देखील होता, कारण का तो संघ अवघ्या एका धावेने पराभूत होत असताना पाहायला देखील मिळाला. परंतु आता इथून मात्र हार मानून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहिलं ना तर स्ट्राइक वरती संकेत लोअर फुल टॉस बॉल. याही वेळेला पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळताना पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर बॉल दंडित केलाय, व्हाईट बॉल आलाय आणि व्हाईट बॉलच्या मदतीने एक धाव ऍड देखील होत असताना पाहायला मिळते. 34 रन 34 धावा स्कोर कार्ड वरती अजूनपर्यंत बनलात. आज आपण या स्पर्धेचं लाईव्ह स्ट्रीमिंग लाईव्ह टेलिकास्ट अगदी आपण पाहिलं GTC ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतंय. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या ठिकाणी षटकार देखील येताना पाहायला मिळालाय आणि 6 धावा देखील आल्यात. संख्येच्या बॅटमधून अमोलच्या बॅटमधून 6 धावा येत असताना पाहायला मिळतात. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती आता धावा बनल्यात एकूण 40 धावा 40 रन स्कोर कार्ड वरती बनताना पाहायला मिळतात. धावा बनल्यात. आता येणारे या पहिल्या इनिंग मधले शेवटचे उर्वरित काही बॉल शेष असतील आणि येणाऱ्या बॉल मध्ये देखील मोठे फटके खेळावे लागतील अमोल याला. आणि होय याही वेळेला उडवला बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत. त्या ठिकाणी मात्र बॉलची जजमेंट थोडीशी मिस टायमिंग राहिली आणि त्यामुळे की काय धावा देखील त्या ठिकाणी 2 येत असताना पाहायला मिळतात. एक षटकार आणि तदनंतर 2 धावा निश्चित चांगल्या पद्धतीने घेतल्या जातात. स्कोर कार्डचा अगदी विचार केला 42 रन 42 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात.
अजून येणारे उर्वरित 2 बॉलचा खेळ शेष आहे आणि 2 बॉलमध्ये 3 बॉलचा खेळ शेष आहे आणि अजून 3 बॉलमध्ये जर एका दुसरे 2 मोठे स्ट्रोक आले तर चांगल्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये मॅच देखील बनू शकते, परंतु ती मॅच तुम्हाला बनवावी लागेल. यावेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु पाहूया अगदी ज्या पद्धतीने थोडेसे लेट झाले आणि विकेट देखील येत असताना पाहायला मिळते. खेळाडू या ठिकाणी होत आहेत ते बाद, परंतु नॉट आउट आहे, माफ करा. एक धाव त्या ठिकाणी आली. संकेत अजूनपर्यंत ठाण मानून आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावांचा अगदी विचार केला ना तर स्कोर कार्ड वरती एकूण 43 धावा 43 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पहिल्या इनिंगचे शेवटचे उर्वरित काही बॉल या ठिकाणी शेष असताना पाहायला देखील मिळतात. काळकाई नवलाई क्रिकेट संघ पलशील तालुका पोलादपूर जिल्हा रायगड ची एक दर्जेदार स्पर्धा जी आज आपल्याला पाहायला मिळते पहिल्या पर्वामध्ये. यावेळेला मात्र पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आलाय. एक डॉट बॉल येताना पाहायला देखील मिळतोय. इथून मात्र मोठ्या खेळाडूला जोपर्यंत तुम्ही थांबवाल, जोपर्यंत तुम्ही थांबून ठेवाल, तितकं अगदी यश तुम्हाला लवकर संपादन होताना पाहायला देखील मिळेल. कारण का संकेत सारख्या सेट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू जो आपल्याला इन ऍक्शन मध्ये मोठे तगडे खेळताना, मोठे फटके खेळताना पाहायला देखील मिळाला आणि त्याला थांबवणं एक मोठं आव्हान हे आता राहिलंय गोलंदाजांसाठी. शेवटचा आणि अंतिम बॉल. पहिल्या इनिंग मधला शेवटच्या बॉलवरती फटका मात्र चांगला सजवला नाहीये. फटका मात्र मिस टायमिंग राहिला शेवटच्या बॉलवरती. इथून मात्र संकेतला परतावं लागतंय आणि तो कारनामा केलाय केशवने म्हटलंय आम्ही देखील आता कमीपणा घेणार नाही आहोत. कारण का पहिल्या बॉलमध्ये अगदी पहिल्या षटकामध्ये तू जरी सुरुवात करून दिली असलीस तरी शेवटच्या बॉलमध्ये समाप्ती करण्याचं काम आम्ही आता केलंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, पहिल्या डावाचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डचा अगदी विचार केला 43 धावा. मगाशी 46 झाल्या होत्या तेव्हा 45 बनल्या होत्या, आता 43 झाल्यात, आता 44 बनवायच्या आहेत. 24 बॉल 44 धावांचं आव्हान असेल. इथून मात्र सामरगणी या संघाला पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर अनिकेत गोळे यांनी 14 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ पाहिला 2 विकेट घेतल्या लक्ष्मण चव्हाण यांनी, त्यांनी धावा खर्च केल्या. अरुण चव्हाण यांनी त्यांनी धावा खर्च केल्या एकूण 6. तिसरं षटक टाकलं आदित्यने 1 विकेट घेत त्यांनी एकूण 13 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकाचा अगदी विचार केला तर केशव यांनी एकूण 8 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट घेतली आहे. एक महत्त्वपूर्ण खेळाडू अगदी जो आपण पाहिलात मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर 43 धावा झाल्यात, 44 धावांचं एक मोठं आणि दमदार लक्ष नाहीये असंच देखील म्हणता येईल. कारण का या लक्ष्याचा पाठलाग सहज आणि सोपा जरी तुम्हाला वाटत असेल तरी तो सोपा आणि सहज नाही आहे. कारण का सेकंड डावामध्ये दुसऱ्या उत्तरार्धामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाईल ती कशी असणार, ती कशी राहणार याचा देखील विचार आपण करणार आहोत. परंतु त्याआधी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि विश्रांतीनंतर पुन्हा एकदा लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत.
ऑफिशियल पंच पॅनल सज्ज झालेत. आघाडीच्या जोडी चला लगेचच मैदानाचा बघायचं विनंती असेल. अगदी या स्पर्धेवरती आपण पाहिलं थोडंसं पावसाचं सावट देखील आहे, परंतु गावदेवी चरणी आणि भवानी चरणी आपण निश्चित प्रार्थना करूया. अगदी ही स्पर्धा निर्विघ्नपणे आणि निर्विवादपणे कोणतंही गालबोट न लागता एक चांगल्या पद्धतीने संपन्न व्हावी. कारण का या स्पर्धेसाठी प्रत्येकाचा खारीचा वाटा राहिला आहे. प्रत्येक सहकार्यांनी, प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक कार्यकारी सदस्यांनी ही संपूर्ण स्पर्धा आज आयोजन करण्याचं काम या पहिल्या पर्वामध्ये केलंय. अगदी आपण पाहतोय काळकाई नवलाई क्रिकेट संघ पलचिल म्हणजेच पोलादपूर ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप जो आपल्याला पाहायला मिळतोय या क्रीडा नगरीच्या आतमध्ये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. 24 बॉल 44 धावांची आवश्यकता आणि ती आवश्यकता असताना आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. सतीश गोळे आणि पार्थ यांना आता आपण पाहतोय. अगदी आपण या संपूर्ण स्पर्धेची आर्थिक तपासणी ज्यांनी केली आणि सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम केलं महेश जाधव उर्फ माऊ दादा यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. कारण का अगदी आमच्या दादाने देखील या स्पर्धेमध्ये एक दमदार सहकार्य दाखवलंय. त्यांचाही खारीचा वाटा राहिलाय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक आभार हृदयाच्या अंतःकरणापासून. तर मॅच कडे जाऊया. 24 बॉल 44 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी येतात असताना पाहायला मिळतो अमोल. पहिलं पॉवर प्लेचं षटक. हो काय वेग आहे. पहिल्या षटकामध्ये एक दमदार गोलंदाजीने सुरुवात होत असताना पाहायला मिळते. अमोल यांच्याकडे जर पाहिलं ना तुम्ही तर एक तगडा आणि यंग खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये येतात असताना पाहायला मिळतोय. त्यांचा फिटनेस लेवल पाहिलं अगदी एक चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. एक प्रत्येक बॉडी अँगलचा शेप ज्यांच्याकडे आपण पाहिलं गेलं. पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळत आहे जे अमोल घेऊन येतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र उडवलाय बॉल कव्हर्स मध्ये. तिथून मात्र क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट थोडीसं मिस झालं. सूर्याची किरण डोळ्यावरती आली की काय. होय आता कारण सांगायचं तरी कोणाला हा प्रश्न पडला असेल त्या खेळाडूला. कारण का एक चुकी तुम्हाला स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी देखील मोठी ठरू शकते. याचं उत्तम उदाहरण ही जी कॅच होती. टेक कॅच विन मॅच असं आपण क्रिकेटचं सूत्र क्रिकेटचं चित्र अनेक वेळेला म्हणतो ना, पाहतो ना, बघतो ना, परंतु यावेळेला काहीच निराळ घडताना पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. एक चुकी तुम्हाला महागात पडणार एवढं मात्र निश्चित. एक झेल सोडलाय देखील. यावेळेला मात्र स्विच हिटचा फटका त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. सरळ बॅटने फटके येतात. आडव्या बॅटने फटके खेळण्याची गरज नसताना देखील आता स्विच हिटचा फटका त्या ठिकाणी खेळला जातोय आणि त्या फटक्याची गरज त्या ठिकाणी नव्हती देखील, परंतु तो फटका खेळणं त्यांच्यासाठी भाग होतं, बंधनकारक होतं. धावाचा अगदी विचार केलात. पहिल्या बॉलमध्ये 1 आली, दुसऱ्या बॉलमध्ये 2 आला. अजूनपर्यंत पहिल्या 3 बॉलमध्ये 3 धावा म्हणल्यात. पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल समाचार मात्र काहीसा घेता येत नाहीये. यावेळेला मात्र फटका बसला. मिस टायमिंग स्ट्रोक चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. पहिल्या षटकामधली पहिली विकेट त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते. खेळाडू मात्र होत आहेत ते बाद. पार्थ या ठिकाणी बाद होत आहेत. एका बाजूला पार्थ मात्र बाद झालेत. पॉवर प्लेच्या षटकात अशा पद्धतीची फलंदाजी आणि अशा पद्धतीची विकेट आता सामरगाणी संघाला बसताना पाहायला मिळते आणि त्याची जागा घेण्यासाठी येताना पाहायला मिळतात. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर. पहिले 4 बॉल कंप्लीट झाले. 4 बॉल मध्ये एकूण अजूनपर्यंत 3 धावा बनल्यात. 24 बॉल 44 धावा. सहज सोपं एक साधत जरी तुम्हाला आव्हान वाटत असेल तरी ते कुठे ना कुठे थोडंसं कठीण करण्याचं काम पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकात आता संकेत मात्र अमोल मात्र करतायत.
यावेळेला मात्र फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चेंडूचा पाठलाग केला जातोय. भाग मिल्का भाग. चेंडू त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. सीमा रेषा पार. चौकार. तर अगदी आपण आज पाहिलं ना तर मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात काळकाई नवलाई पलशील तालुका पोलादपूरचे आणि पलशील संपूर्ण क्रिकेट संघाचे अध्यक्ष त्यांच्या कमिटीचे अध्यक्ष दिलीपजी जाधव साहेब आणि त्याचबरोबर टीमचे संपूर्ण संस्थापक रुपेश जाधव यांना आपण एकत्रित व्यासपीठावरती मुख्य मंचावरती पाहतोय. आणि अशा पद्धतीने हे दोन आयोजन करते फार कमी पाहायला मिळतात या मुख्य व्यासपीठावरती. मैदानावरती त्यांना जास्त आपण पाहिलंय. खेळाडूंना त्यांनी आज एक चांगला प्लॅटफॉर्म दिलाय कारण का त्यांच्यामुळेच की काय आणि संपूर्ण त्यांच्या आयोजनामुळेच की काय आज या संपूर्ण पोलादपूर तालुक्यातल्या या प्रत्येक घराघरातल्या खेळाडूला आज दर्जेदार प्लॅटफॉर्म देण्याचं काम या काळकाई नवलाई क्रिकेट संघ पलशील यांनी आज केलंय. तर पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर एक विकेट झाली जी पारची होती आणि एक विकेट आल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 7. आता 18 बॉल मध्ये करायचे आहेत. 18 बॉल 37 धावा या ठिकाणी चेस करायचे आहेत. निश्चित 18 बॉल 37 धावा होणार का यावरती देखील विचार विनिमय चालू आहे. परंतु कम खर्चावर ज्यादा चर्चा करून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. तुम्हाला मेहनत करावी लागेल. या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान टिकून ठेवायचं असेल. आजचा दिवस तुम्हाला सिद्ध करायचा आहे. उद्याच्या दिवसात लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यामध्ये कदापिही वेळ घालवणार नाहीयेत कारण का तुम्ही आज जर स्वतःला सिद्ध केलं तुम्ही तुमचा जर दमदार खेळ दाखवलात तर प्रत्येकाच्या स्टेटस वरती तुमचा फोटो असेल. आपण अनेक वेळेला म्हणतो ना स्टेटस टाकायला वेळ लागतो परंतु स्टेटस बनवायला देखील तितकासा वेळ देखील लागतो आणि तो वेळ तुम्हाला आज खर्च करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अमोल यांचं पहिलं षटक पाहिलं त्यांनी पहिल्या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या 7. एक विकेट घेतली आणि आता दुसरं षटक घेऊन येताना पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर यश यांना आपण पाहतोय. गोळीगणी हा संघ जो आपण प्रथम बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला त्यांच्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 14 धावा आल्या होत्या. परंतु तदनंतर अगदी सेकंड इनिंगच्या या खेळाचा विचार केला तर सेकंड इनिंगच्या पहिल्या गोलंदाजांनी म्हणजे अमोल यांनी एकूण धावा खर्च केल्या त्या अवघ्या 7 धावा. अगदी मारवाडी स्टाईल कंजूशी गोलंदाजी केली त्यांनी मैदानाच्या आतमध्ये आणि यामुळेच की काय त्या धावा त्यांची बॅटिंग आपण पाहिली जी पहिल्या इनिंग मध्ये एक दमदार ऑलराऊंडरच्या भूमिकेत त्यांना देखील आपण पाहिलं. षटक नंबर दुसरं जे पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये यश. पहिला बॉल तिथून मात्र उडवलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ओ काय केलंय. पुन्हा एकदा चुकी झाली आहे परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला चुकीला माफी नाही आहे. तुम्ही चुका कराल तर तुम्हाला त्या भोगाव्या लागतीलच कारण का पहिल्या षटकामध्ये तेच केलं जे करायला नको पाहिजे होतं आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती देखील तेच केलं त्यांनी पहिल्या षटकामध्ये जे केलं. आता मात्र काहीशा चुका होताना पाहायला मिळत. थोडंसं प्रेशर रिलीज होताना पाहायला देखील मिळतंय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सुरेख ड्राइव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने जातात. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. आज अगदी आपण पाहिलेत ना क्षेत्ररक्षण करणारा संघ अगदी काही ना काहीतरी चुका करताना पाहायला मिळतोय कारण का ऑलरेडी तुम्ही धावा बनवल्यात त्यातल्या त्यात तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण करत नाहीये. तुमच्या गोलंदाजांना साथ तुमच्या गोलंदाजांना प्रतिसाद मैदानाच्या आत देणं हे तुमच्यासाठी फार आव्हान असेल आता मैदानाच्या आतमध्ये कारण का पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिलात. पहिल्या षटकामध्ये अमोल यांनी चांगली कामगिरी केली होती. यावेळेला मात्र पॉइंटच्या दिशेने मारलेला बॉल हलक्या हाताने स्टीअर केलाय. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धाव मात्र घेतली आहे त्या ठिकाणी एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्डचा अगदी विचार केला तर स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 12 धावा. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं या संपूर्ण स्पर्धेचं अगदी सुंदरता ही आजच्या दिवसात पाहायला मिळते परंतु कालच्या रात्रीत कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांनी या स्पर्धेला मेहनत दिली त्यांचे देखील विशेष आभार कारण त्यांच्याचमुळे ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. यावेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक 1 मोर विकेट डाऊन त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते. खेळाडू मात्र होतात ते बाद एका मागोमाग एक 2 मोठे धक्के त्या ठिकाणी चामारगणी या संघाला बसताना पाहायला देखील मिळालेत आणि आता खेळाडू बाद होतोय.
तो म्हणजे अनिकेत या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. आउट झालाय, बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी चाललाय तो अंकित. चेक हॉल नवीन खेळाडू अंकित येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाची कामगिरी अजूनपर्यंत 4 बॉल कंप्लीट झालेत आणि एकूण 5 धावा खर्च केल्यात. मॅच नंबर 2 पाहायला मिळते. चेक स्पर्धेच्या अनुषंगाने कापडे विभागाचे युवा उद्योजक संदीप साहेब गोले हे सुद्धा दाखल झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. मी साहेबांनी विनंती करेन की या संदीप दादा व्यासपीठावर या स्पर्धेच्या अनुषंगाने आपलं हार्दिक स्वागत. संदीप दादा गोले या. नक्कीच आज संदेश दादा गोले या. आपलं हार्दिक स्वागत आहे. ही स्पर्धा आणि या स्पर्धेला आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. या स्पर्धेच्या माध्यमातून कापडे विभागातले अनेक नामवंत आणि नामांकित दिग्गज मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देत असताना पाहायला मिळतात. संदीप दादा यांना देखील आपण पाहतोय, त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाशी यायचं आहे. कापडे विभागामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा आपल्याला कापडे विभागामध्ये पाहायला मिळतात. कापडे बुद्रुकमध्ये आपण जी स्पर्धा या वर्षीच्या हंगामामधली पाहिली होती, अनेक नामांकित संघ आणि कापडे विभागामध्येच प्रथम आम्ही पोलादपूर तालुक्यामध्ये समालोचनाला सुरुवात केली आणि कापडे विभागाचं संपूर्ण त्यांच्या आयोजकांचं देखील विशेष आभार. त्यांच्याच माध्यमातून आज आपल्या माध्यमातून आज आम्हाला पोलादपूरमध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये संधी दिली गेली. यावेळेला डावकर हाताचा खेळाडू इथून मात्र फटका चांगला खेळलाय. हेलिकॉप्टर शॉट, वन बाउंस, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जजमेंट चांगली राहिली. अगदी ज्या पद्धतीने बॉल समोरच्या दिशेने बाउन्स झाला असं वाटलं होतं की बॉल त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन निघून जातोय की काय, परंतु तसं नाहीये. त्यांनी अगदी बॉलची चांगली जजमेंट घेतली आणि त्या ठिकाणी 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. स्कोर कार्डचा अगदी विचार केला. एक अजूनपर्यंत 2 षटक संपलेत आणि 2 षटकामध्ये एकूण धावा झाल्यात 7. म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 7, दुसऱ्या षटकामध्ये आल्या धावा 7, म्हणजे 7चा पाडा मैदानाच्या आतमध्ये पाठ केलाय की काय असं आता वाटायला लागते. कारण का एकूण धावा झाल्यात पहिल्या 12 बॉलमध्ये 14 आणि आता करायच्या आहेत 12 बॉल 30 धावा. पहा अगदी पहिल्या इनिंग मध्ये खेळ आपण पाहिलात ना, पहिल्या इनिंगचं सेकंड ओव्हर जे एकूण 6 षटकांचं पहिलं आणि दुसरं षटक जे की आपण पाहिलं त्या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या त्या 10. म्हणजे ते 2 षटक फार कमी धावांचे आले, परंतु 2 षटक एका पहिल्या ओव्हरमध्ये 14 देखील आल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 13 आल्या होत्या. आणि आता सेकंड इनिंग मध्ये म्हणजे उत्तरार्धामध्ये तुम्हाला तसंच करावं लागेल, कारण का 12 बॉल 30 धावा करायच्या आहेत आणि आस्किंग पूर्णांक रन रेट अगदी आपण पाहिलात ना, एका षटकात तुम्हाला 15 धावा या करणं हे कंपल्सरी असेल. मगाचा मॅच मगाचा संघ अवघ्या 1 धावेने पराभूत झाला. त्यांना सकाळच्या सत्रात एक मोठा धक्का बसला. त्यांनी देखील विचार केला नव्हता की आल्या 1 धावेने आपल्याला पराभूत व्हावं लागेल. गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतात वैभव आणि स्ट्राईकचा अगदी विचार केला तर सतीश गोळे यांना आपण पाहतोय स्ट्राईक वरती. अगू टप्प्याचा बॉलला फेकून देण्याचं काम केलंय. हो कॅच होती, परंतु मॅच सोडली की काय. पहिल्या बॉल मध्ये आक्रमण पवित्रा घेतला आणि सतीश गोलेंनी दाखवून दिलं आम्ही देखील कमी नाही आहोत. त्यांच्या बॅटमधून आलाय षटकार, 6 धावा. मॅच मध्ये एक आकर्षक असं सन्मान चिन्ह, त्याचबरोबर आकर्षक कॅप आणि आकर्षक वॉच देखील स्पोर्ट्स वॉच दिला जाईल. इथून मात्र बॉल चाललाय, वन बाउन्स, अनादर बिग चौकार त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. तर पाहणं प्रत्येक मॅच साठी तुमच्यासाठी 4 आकर्षक अशा भेट वस्तू असणार आहेत. एका बाजूला आकर्षक सन्मान चिन्ह, त्याचबरोबर आकर्षक कॅप,
एक आकर्षक गॉगल आणि एक स्पोर्ट्स वॉच, म्हणजे अशा 4 गोष्टी आपण आज या काळकाई नवलाई क्रिकेट संघ पलचिल या स्पर्धेमध्ये येत असताना पाहतोय देखील. प्रत्येक खेळाडूसाठी, प्रत्येक मॅन ऑफ द मॅचच्या खेळाडूसाठी एक आकर्षण बनलंय. हो हो हो, यावेळेला मात्र चुकी गेली आहे. बॅटची हलकी शिकडा जरूर सायली होती की काय असं त्या ठिकाणी म्हटलं होतं, परंतु त्या ठिकाणी एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय, 1 धाव आली आहे. म्हणजे पहिल्या 3 बॉलमध्ये 10 धावा, 11 धावा आल्यात. पहिल्या 3 बॉलमध्ये 11 आल्यात, म्हणजे आता 9 बॉलमध्ये 19 करायचे आहेत. 9 बॉल 19 धावांचं समीकरण. मग अशी 6 बॉल 11ची मॅच आपण पाहिली, जे की 6 बॉल 10 धावा झाल्या होत्या. या वेळेला मात्र दांडी 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 गुल विकेटचं पतन त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतंय. पहिले 3 बॉल फलंदाजचे होते, परंतु चौथा बॉल आता गोलंदाजांचा पाहायला मिळाला. चौथ्या बॉलमध्ये विकेट येते. खेळाडू मात्र होतात ते बाद. खेळ देखील करावा लागेल. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 29 रन 29 धावा स्कोर कार्ड वरती म्हणल्यात. येणाऱ्या एका षटकामध्ये 6 बॉलमध्ये 15 धावा करायच्या आहेत. हॅलो चेक. नक्कीच त्या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण पाहतोय मिनी वर्ल्ड कप आणि त्याचप्रमाणे आकर्षक असे चषक सुद्धा पाहतोय. प्रथम द्वितीय असेल, त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या नंबरचे जे चषक आहेत त्याचं सौजन्य महेश रघुनाथ जाधव यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष असं अनमोल असं सहकार्य केलंय. त्यांचा सुद्धा मी नक्कीच आभार व्यक्त करेन. त्यानंतर आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी सुद्धा आम्हाला त्यांच्या मार्फत अनमोल असं सहकार्य लाभलंय. ते कैलासवासी रंजना रघुनाथ कदम यांच्या स्मरणार्थ अजय रघुनाथ कदम, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज सौजन्य आहेत कुंदन पटेकर, श्री रंजत
खडपकर जे उद्या आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचन कक्षात पाहायला भेटतील. रणजित खडपकर यांच्या मार्फत हे उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार, त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य आहेत नरेंद्र तुकाराम जाधव यांनी या स्पर्धेला आम्हाला विशेष अशी मेहनत घेतली आणि मालिकावीर या संपूर्ण स्पर्धेचा जो महत्त्वाचा पुरस्कार आहे त्याचा सौजन्य आपण पाहतोय धीरज दिलीप जाधव आणि प्रफुल्ल दिलीप जाधव यांनी त्यांचे वडील कैलासवासी दिलीप सखाराम जाधव यांच्या स्मरणार्थ आपल्याला पाहायला भेटतात. आणि तदनंतर संपूर्ण स्पर्धेचे सन्मान चिन्ह कालका नावळे क्रिकेट संघ पलजीचे अध्यक्ष आदरणीय दिलीप साहेब जाधव आणि उपाध्यक्ष विनोददादा जाधव यांच्या मार्फत आम्हाला प्राप्त होत आहेत. विविध पारितोषिक आहेत, विविध अनमोल असं सहकार्य आलेत, परंतु आतापर्यंत ज्यांनी आम्हाला अनमोल सहकार्य केलंय त्या सर्व दानशूर देणगीदारांचं मनस्वी हार्दिक 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 आभार. थँक्यू. तर पहिल्या बॉल मध्ये विकेट येत असताना पाहायला मिळाली, परंतु सेकंड बॉल मध्ये आता चौकार येताना पाहायला देखील मिळतोय. कहाणी में एक और 20 आल्या आल्या त्या खेळाडूने चौकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये आणि आता हे आव्हान असेल 4 बॉल 11 धावांचं हे आव्हान. आता हळूहळू गोलंदाजावरती प्रेशर रिलीज झालं की काय असं वाटलं, कारण का पहिल्या बॉल मध्ये बॉलला बॅक होल्ड केलं, एक चांगला आकर्षक झेल त्या ठिकाणी 30 यार्ड सर्कल मध्ये घेत असताना पाहायला देखील मिळाले क्षेत्ररक्षक. 4 बॉल 11 धावा, 4 बॉल 11 धावा त्या ठिकाणी. करायचे तिसरा बॉल. ओहो, या वेळेला मात्र डॉट बॉल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल, एक चौकार, अशा पद्धतीने या गोलंदाजी धुरा जी आपल्याला शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळते, जे रोशन शेवटचं आणि अंतिम षटक हाताळताना देखील पाहायला मिळतात. 3 बॉल 11 धावांवरती सामना येऊन राहिलाय. ओहो, या वेळेला मात्र तिथून खेळाडू मात्र परततायत, हलक्यात बाद होत आहेत. अगदी 24 बॉल 44 धावा बनवणं आता मात्र फार कठीण होऊन राहतंय. जे वाटत होतं अगदी डोळ्यावरती काळी पट्टी बांधावी आणि या धावा पूर्ण कराव्या, परंतु तसं झालं नाही. तर चला नेक्स्ट मॅच आपण लगेचच टॉस करणार आहोत. मुख्य व्यासपीठाच्या राईट साईडला आपण या स्पर्धेचा पलसील ब संघ आणि चालू सामन्याचा विजेता संघ या दोन टीम दरम्यान आपण नेक्स्ट मॅचचा मुख्य व्यासपीठाच्या राईट साईडला टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. आणि या दोन बॉल मध्ये एकूण 2 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील आणि आव्हान दाखवून द्यावं लागेल या स्पर्धेतलं, परंतु ते होणार का, कारण का निम्मा संघ डगआउट्स मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. हो, काय झेल टिपलाय, अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा हा झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 विकेट्स लागोपाठ त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतात. म्हणजेच तर काय रोशन यांनी आता कारनामा केलाय. अजूनपर्यंत हॅट्रिक घेणारा एकही गोलंदाज पाहायला मिळाला नाही आहे, कारण का मॅच नंबर आपण 2 पाहतोय. आता हॅट्रिकची संधी असेल शेवटच्या बॉल मध्ये, ती म्हणजे रोशनसाठी. 2 विकेट्स आल्यात तिसऱ्या बॉल मध्ये आणि शेवटच्या बॉल मध्ये जर विकेट झाली तर या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 1 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता, म्हणजे सामना जवळ गमावलाय. ज्या पद्धतीने आपण कालच्या दिवसात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचा सामना पाहिला, अगदी सामना संपल्यानंतर आशिष नेहरा जो संपूर्ण कोचिंगची भूमिका गुजरात टायटन्सची पार पाडत होता आणि आशिष नेहराचे सुपुत्र जसे सामना हरले ना गुजरात टायटन्स, तसे त्यांच्या डोळ्यातून अश्रू येताना पाहायला देखील मिळाले. कारण का प्रत्येकाला मॅच, प्रत्येकाला त्यांचा संघ फार जीवाभावाचा देखील असतो. आणि या ठिकाणी मॅच संपली आहे, सामना त्या ठिकाणी संपलाय आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच गोळेगणी या टीमने. जवळ 11 धावेने हा सामना जिंकलाय आणि त्या धावा करून दिला नाहीये. 24 बॉल 44